सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। अहिल्यानगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व कंटेनर मधून डिझेल चोरी करणाऱ्या सराईट टोळीला मिरजगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जेरबंद केलाय। या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आलं असून तब्बल 15,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। भगवान गोवर्धन पठारे, सुनील प्रमोद श्रीवास्तव, गणेश नवनाथ दहातोंडे व आकाश दत्तू मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। नेवासा तालुक्यातील गोपाळपूर येथे 32 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। वंदना संतोष वडागळे असे मृत महिलेचं नाव असून तिच्या मृत्यू मागे घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मात्र नेवासा पोलिसांनी हस्तक्षेप करत शवविच्छेदन केला। त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितलं। शनी शिंगणापूर येथील श्री शैनेश्वर देवस्थान येथील बर्फी प्रसाद तयार करण्यासाठी शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर प्रक्रिया करून पुरवठादार नेमल्याने विशिष्ट ब्रँडची मक्तेदारी संपुष्टात येऊन देवस्थान आणि भाविकांना देखील याचा लाभ होणार आहे। प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्यानंतर बर्फी प्रसाद आणि तेलाची विक्री वाढल्याचं गेल्या 3 महिन्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे, असं स्पष्टीकरण विभागीय आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिलंय। रस्त्यावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अप्पर पोलीस अधीक्षक पथकाने कारवाई करून सुमारे 5,57,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दामणगाव पाट परिसरात पथकाने सापळा रचला। यावेळी कोथरूड करून येणारी संशयित कार अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये अवैध दारूची वाहतूक होत असल्याचं आढळून आलं। वाहनातून विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्याचे बॉक्स जप्त करण्यात आलेत। प्रसंगावधान, धाडस, शौर्य आणि कुटुंबाप्रती असलेली अपार जबाबदारी याचा संगम काय असतो याचं जिवंत उदाहरण धायतडकवाडी येथील एका चिमुकल्या विद्यार्थिनीने घालून दिली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धायतडकवाडी येथील इयत्ता 4थीत शिकणारी विद्यार्थी विद्या राजेंद्र धायतडक हिने भीषण आगीतून स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लहान भावाचा जीव वाचवत अद्वितीय शौर्य दाखवला। स्वराज असं तिच्या भावाचं नाव असून तो 2रीत शिकतो। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। शनी शिंगणापूरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने मंदिरासमोर पूजा साहित्याच्या दुकानासमोर पार्क करू देणे व त्यांच्या विरुद्ध कारवाई न करण्यासाठी पोलीस कर्मचारी दरमहा 1,500 रुपये घेत असल्याचं स्पष्ट झालंय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने केलेल्या कारवाईत या पोलिसांना लाच घेताना पकडण्यात आलंय। अजय कृष्णा ठुबे असे या पोलिसांचं नाव असून सोने पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमावस्येची पर्वणी साधत तालुक्यातील श्री क्षेत्र मडी येथे लाखो नाथ भक्तांनी हजेरी लावत चैतन्य कानिफनाथ महाराज संजीवन समाधीचं दर्शन घेतलं। ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय अशा जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। पहाटेपासून भक्तांच्या दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या। माथा टेकून आणि नामस्मरण करत भक्तांनी समाधीचं दर्शन घेतलं, आध्यात्मिक समाधान अनुभवलं। अमावस्येनिमित्त राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते। शहरात पार पडलेल्या हळदी समारंभातील आनंदावर विरजण घालणाऱ्या 6 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणी रावरी पोलिसांनी थेट मध्य प्रदेशात जाऊन छडा लावलाय। दागिने हस्तगत करण्यात रावरी पोलिसांनी दाखवलेल्या चातुर्य व धाडसासह
सांघिक कार्यामुळे अखेर नवदाम्पत्याच्या आयुष्यातील आनंद पुन्हा परतलाय। न्यायालयाच्या आदेशानुसार चोरीस गेलेले सर्व दागिने मंगळवारी फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आल्यात। शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी शेटे बुद्रुक येथे नारायणदास गडावर महाशिवरात्री निमित्त 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला। यावेळी आयोजित 1 दिवसीय प्रवचन सेवेत चकलंबा येथील हरिभक्तपरायण रामायणाचार्य एकनाथ महाराज गाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की साधू संत जिवंत असताना त्यांच्या सानिध्याचे महत्त्व अनेकांना कळत नाही। त्यांच्या निधनानंतर पश्चाताप करण्यापेक्षा ते हयात असताना साधना, नामस्मरण आणि सद्गुरु चरणाचा आश्रय घ्यावा। ज्या ठिकाणी साधू संतांचा अवमान होतो, गोहत्या होते आणि गरिबांवर अन्याय होतो त्या ठिकाणी अविनाश निश्चित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। साधू संतांच्या संगतीशिवाय जीवन अपूर्ण असून त्यांच्या सानिध्यात राहिलं जीवन कर्तृत्वार्थ होतं असं त्यांनी प्रतिपादन केलंय। या कार्यक्रमास महंत बालकदास महाराज, उपसरपंच शहादेव शिंदे, रमाजी महाराज पाथरकर, श्रीमंत हापटे, किशोर देवा कुलकर्णी, अनिल परदेशी, अमोल आहेर, संतोष गरड, पांडुरंग ढोले, मारुती शिंदे, अविनाश खेळकर, कैलास शेंडगे, अशोक गरड, किसन काकडे, पत्रकार इसाक शेख यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली। महंत बालकदास महाराज यांच्या आदेशाने महाशिवरात्रीच्या पर्वणीच्या धर्तीवरती आज कार्यक्रम करण्याचा सुयोग मला त्यांच्या संस्थांवरती प्राप्त झाला आणि महाराजांचं जीवन, महाराजांचा त्याग हा पूर्ण समाजाने त्या ठिकाणी वाखाणण्याजोगा आहे। महाराजांनी उभं आयुष्य भगवान भोलेनाथाच्या आणि श्री गुरु नारायणदास महाराजांच्या चरणावरती समर्पित केलेलं आहे। माझ्या पांडुरंगाला प्रार्थना आहे की महाराजांना उदंड आयुष्य लाभावं आणि समाज ज्या भावनेनं महाराजांपर्यंत पोहोचतो, समाजाच्या प्रत्येक भावना महाराजांकडून पूर्ण व्हाव्यात हीच सदिच्छा नारायणदास महाराजांच्या चरणी व्यक्त करतो। कोपरगाव तालुक्यातील सवस्तर शिवारातून वैजापूरच्या दिशेने बोगस खताचा ट्रक जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कृषी विभाग आणि कोपरगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा सापळा रचला। 7 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास MH20 DE 0999 क्रमांकाचा संशयित ट्रक थांबवण्यात आला। तपासणी दरम्यान ट्रक मध्ये तब्बल 477 गोण्या म्हणजे 23.85 मॅट्रिक टन संशयित रासायनिक खत आढळून आले। या मालाची अंदाजे किंमत 6,24,240 इतकी असून चालक भुजंग नामदेव केदार याच्याकडे खत खरेदी विक्रीची कोणती अवैध कागदपत्रे आढळली नाहीत। त्यानंतर ट्रक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात आणून पंचनामा करण्यात आला। 3 प्रकारच्या खतांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून संपूर्ण साठा सीलबंद करण्यात आला। प्राथमिक तपासात खत नियंत्रण आदेश 1985 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955चं उल्लंघन झाल्याचं समोर आलं। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत चालकासह संबंधित 4 कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मागील आठवड्यात ही अशाच प्रकारची कार्यवाही करण्यात आली होती। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या फसव्या कंपन्यांवर प्रशासनाचा कडक इशारा मानला जात आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे सांगतोय, तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।